नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रसाद गवडे आज तुम्हाला माहिती सांगणार आहे की संस्थेने सदस्यत्व नाकारले तर याबाबत काय तरतूद आहे कायद्यात, त्याबद्दलची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 अंतर्गत कलम 24 आणि पोट कलम 2 नुसार ही तरतूद केलेली आहे। एखादा व्यक्ती एखाद्या संस्थेकडे सदनिका विकत घेतल्यानंतर सदनिकेचे सभासदत्व मिळण्याबाबत अर्ज सादर करत असतो। तो अर्जासोबत त्याने केलेला खरेदी करारनामा याची छायांकित प्रत तसेच उपविधीला अनुसरून असलेले सभासदत्वाचे अर्ज तसेच त्यासोबत तो सभासद शुल्क, हस्तांतर शुल्क, शेअर प्रीमियम शुल्क तो जमा करत असतो आणि त्यासोबत तो संस्थेकडे अर्ज सादर करत असतो। तर या सर्व गोष्टी सदस्यत्व मिळण्यासाठी कलम 24 मध्ये नमूद असतात। तर यापुढील कलम 24 पोट कलम 2 मध्ये असे आहे की जर संस्था त्या व्यक्तीला सदस्यत्व नाकारत असेल तर त्याची तरतूद केलेली आहे। जर त्या व्यक्तीने संस्थेकडे अर्ज सादर केलेला आहे आणि त्याबाबत संस्थेने निकाल दिलेला असेल की बाबा त्याला सदस्यत्व नाकारलेलं आहे तर त्या संस्थेला 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला कळवणे बंधनकारक असते, किंवा त्या व्यक्तीने अर्ज सादर केल्यापासून 3 महिन्याचा कालावधी उलटला किंवा संपलेला असेल तर त्या व्यक्तीला आपोआपच त्या संस्थेचे सभासदत्व प्राप्त होते असे इथे स्पष्ट होते। तसेच इथे असंही नमूद आहे की जर त्या व्यक्तीचा अर्ज संस्थेकडे पडून राहिला तर माननीय निबंधकांनाही त्याला सभासदत्व देण्याबाबतचा आदेश जारी करू शकत नाहीत। धन्यवाद।